Today we will discuss the concept of paper folding and cutting. बघा पेपर कटिंग आणि फोल्डिंगचं जे कॉन्सेप्ट आहे, संकल्पना जी आहे ती या ठिकाणी आपण शिकूयात. बघा ज्या वेळेस आपल्याला एखादा पेपर दिला जाईल तो कशा प्रकारे दुमडला गेला आहे, कशा प्रकारे त्याला कट केला गेला याबद्दलची माहिती आपल्याला या प्रश्नांमध्ये बघायला भेटते. तर सुरुवातीला समजून घेऊयात की पेपर फोल्डिंग आणि कटिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. दिस कॉन्सेप्ट टेस्ट one's ability to keep a track of instructions and shift in the shape of figures by folding, unfolding or cutting in a certain pattern. आता बघा या ठिकाणी जो हे कॉन्सेप्ट जो आहे तो काय करत असतो, एखाद्याची एबिलिटी चेक करत असतो, एखाद्याची क्षमता त्या ठिकाणी टेस्ट करत असतो, जेणेकरून जो पेपर जो आहे तो ज्यावेळेस दुमडला जाईल किंवा फोल्ड केले जाईल किंवा कापलं जाईल तर एका विशिष्ट पॅटर्ननुसार त्याला या सर्व गोष्टी म्हणजे जसं दुमडणं, उलगडणं किंवा कापणं या केल्यानंतर त्याचा ट्रॅक कशा प्रकारे असेल, तो कशा प्रकारे दिसेल ही चाचणी ज्यावेळेस केली जाते त्यालाच आपण काय म्हणत असतो तर पेपर कटिंग आणि फोल्डिंग. तर या प्रकारची क्षमता आपले या ठिकाणी टेस्ट केली जाते. इन द क्वेश्चन्स अ फ्यू फिगर्स आर गिवन शोविंग हाऊ अ पीस इज टू बी फोल्डेड और अँड देन कट फ्रॉम अ पर्टिक्युलर सेक्शन. आता बघा या प्रश्नामध्ये एखादा तुकडा कशा प्रकारे दुमडला जाईल किंवा कापला जाईल किंवा त्याच्या एखाद्या विशिष्ट भागातून कसं कापला जाईल हे दर्शवणारी काही आकडेवारी दिली जाते. द डॉटेड लाईन इज द रेफरन्स लाईन अलॉंग विच द पेपर इज टू बी फोल्डेड अँड द एरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द फोल्ड. आता झालं काय, ज्यावेळेस आपल्याला एखादी डॉटेड लाईन दिली जाईल तर ही जी बिंदू रेखा जी असते ती काय दाखवत असते तर एक रेफरन्स आहे, एक संदर्भ रेखा आहे जी कागद कशा प्रकारे दुमडला जाईल, कुठल्या बाजून दुमडला जाईल हे दाखवत आहे. आणि जो ॲरो जो असतो म्हणजे जो बाण असतो तो काय दर्शवतोय तर तो कुठे या ठिकाणी फोल्ड केला जाणार आहे, म्हणजे कुठल्या बाजूला तो दुमडला जावा तर याची दिशा तो दाखवत असतोय. ठीक आहे. द डिझाईन फ्रॉम द कट विल अपीअर ऑन इच वन ऑफ द फोल्ड्स मेड ऑन द पेपर. म्हणजे जो कागदाचा तुकडा जो आहे, जो कागद आहे त्यावर जशा प्रकारे आपण फोल्ड केलं होतं त्या प्रत्येक फोल्डवर जो पेपरचा पार्ट जो कट केलेला आहे तो जसंच्या तसं उमटणार आहे. म्हणजे कटमध्ये जे डिझाईन्स आहेत ते कागदावर प्रत्येक पटलावर म्हणजे या ठिकाणी प्रत्येक फोल्डवर दिसेल अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी माहिती दिली गेली आहे. तर आपण कट करणार आहोत, इव्हन फोल्ड करणार आहोत, तर कशा प्रकारे केलं जाईल ते पाहूयात. आता या ठिकाणी दिशानिर्देश दिलेला आहे. दिलेल्या आकृतीच्या पेपर फोल्डच्या अगदी जवळ असलेला पर्याय निवडा. म्हणजे या ठिकाणी बघा जर पेपर दुमडला असेल तर तो दुमडल्यानंतर कशा प्रकारे दिसेल तर या प्रकारचा आपल्याला एक ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता ही प्रॉब्लेम फिगर आहे म्हणजे ही आपली एक प्रश्न आकृती दिलेली आहे. या प्रश्न आकृतीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूयात. बघा आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी हा एक चौकोन दिसतोय ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहिले 2 डॉट्स लेफ्ट साईडला दिसत आहेत, 2 डॉट राईट साईडला दिसत आहेत, परंतु मिडलला दिसत आहेत. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आन्सर फिगर्समध्ये आपल्याला दिसत आहे ABCDE 5 पर्याय दिले ज्यामध्ये 4 आकृती आहेत. आता समान या ठिकाणी बघा या पेपर फोल्ड नंतर दिसणारी कशी आकृती असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे 2 आणि 2 4 जर डॉट्स दिसत होते तर इथे फक्त 3 डॉट्स दिसणं शक्य नाही आहे ना, हे 6 डॉट्स दिसणं शक्य नाही आहे, इव्हन हे 5 डॉट्स दिसणं शक्य आहे का, नाही ना. कारण त्याला काय केलंय जर आपण डावीकडे दुमडलं, कारण हे डॉट्स काय दिसत आहेत तर हा दुमडलेला भाग दाखवते, जर दुमडला भाग तर हा भाग जो होता तो इकडे येईल आणि या प्रकारावर आलं तर हे जे 2 डॉट्स होते ते वर दिसतील, बाकी रिमेनिंग ॲज इट इज होतेच, म्हणजे पर्याय बी सारखी ही आकृती दिसेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं असतं. आता आणखी एक उदाहरण पाहूयात. बघा काय दिलं गेलं आहे. पुढील प्रश्न आकृतीमध्ये कागदाचा तुकडा दुमडलेला दर्शवला गेला आहे. आता बघा या ठिकाणी आणि त्यानंतर त्यामध्ये वर्तुळ आकाराचा नमुना कापला जाईल. जर हा पेपर पुन्हा उलगडला तर त्याचा आकार काय घेईल हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता बघा आपण सुरुवातीला जो पाहिला तो फोल्ड केल्यानंतर तो कसं दिसेल ते आपल्याला बघायचं होतं. आता हा जो फोल्ड केलेला जो कागद आहे तो जर आपण अनफोल्ड केला म्हणजे काय केला उलगडला तर तो कसं दिसेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा आपल्याला हे ॲरो जे आहे ते दर्शवतं की कशा प्रकारे त्याला दुमडला जावा. ही पहिली घडी झाली आपली, अर्ध्यावर येईल तो, अर्ध्यानंतर ही दुसरी घडी आपण जर मारली म्हणजे त्याचा पाव भाग झाला, म्हणजे हा जो चौकोन आहे हा वाला आपला फक्त कागदाचा तुकडा भेटणार आहे. आणि त्यामध्ये एक सर्कल या ठिकाणी दिलं आहे, वर्तुळ या ठिकाणी दिलं आहे, त्या चौरसामध्ये वर्तुळ दिलं आहे. आता तो उघडल्यानंतर ज्यावेळेस जसं आपण त्याला फोल्ड केलं होतं त्याच्या अपोजिट दिशेने त्याला आपण अनफोल्ड करणार आहोत. म्हणजे जर एखादी गोष्ट वरच्या बाजूला नेली तर अनफोल्ड करताना तिला खालच्या बाजूला आणावी लागेल. म्हणजे हे जो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात येईल बघा काय झालं, हा जो वर्तुळ होता त्याचा खाली एक वर्तुळ बनेल आणि ज्या वेळेस त्याला इकडे
फोल्ड केलं होतं, अनफोल्ड करताना आपण रिव्हर्समध्ये नेणार, म्हणजे हे दोनाचे काय बनणार 4, म्हणजे ही कशा प्रकारे दिसेल तर पर्याय क्रमांक ए प्रमाणे ही आकृती जी आहे ती उलगडल्यानंतर दिसणार आहे. म्हणजे तो कागदाचा तुकडा जो आहे तो अशा प्रकारे आकार घेईल. नक्कीच हे काय झालं आपलं उत्तर असेल. तर बघा या प्रकारे आपल्याला दुमडणं आणि कट केल्यानंतर ती कशा प्रकारे बनेल, पुन्हा उलगडल्यानंतर कशा प्रकारे दिसेल, या सर्व गोष्टी आपल्याला या पेपर कटिंग फोल्डिंगमध्ये विचारले जातात. आणि आय होप की तुम्हाला हा जो मूलभूत संकल्पनेचा जो पार्ट होता तो नक्की क्लिअर झाला असावा. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ पेपर फोल्डिंग. म्हणजे पेपर जो आहे, कागद जो आहे, त्याला दुमडल्यानंतरचे जे प्रश्न विचारले जातात ते कशा प्रकारे विचारले जातात ते आपण या ठिकाणी या सेशनमध्ये पाहूयात. तर मग सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासून. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजली रिसेंबल्स द पेपर फोल्ड ऑफ द गिवन फिगर. म्हणजे ज्या दिलेल्या आकृतीच्या पेपर फोल्डच्या अगदी जवळ असलेला असा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला प्रॉब्लेम फिगर म्हणजे ही प्रश्न आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यावर आधारित उत्तर आकृती कशा प्रकारे दिसेल. आता हा जो पार्ट आहे, ही जी डॉटेड लाईन जी असते ती लक्षात ठेवा, ही पेपर फोल्ड कशा प्रकारे केला जातोय, कुठून फोल्ड केला जातोय ते दर्शवतोय. आणि ॲरो जर दिला असेल तर तो कुठल्या दिशेला पेपर फोल्ड केला जातोय तो दर्शवत असतोय. ठीक आहे. तर बघा आपण या ठिकाणी पाहू शकता एका लेफ्ट बाजूला आपल्याला 4 डॉट्स दिसत होते, राईट साईडला आपल्याला 2 डॉट्स दिसत होते. आता तो जर दुमडला तर हे सर्व एकाच घडीवर दिसेल आपल्याला आणि त्यामुळे हे 4 डॉट्स अशा प्रकारे तर राहतील, मध्ये 2 डॉट्स या ठिकाणी बघा त्याला अशा प्रकारे फोल्ड केला लेफ्ट साईडला. कारण हा जो डॉटेड पार्ट आहे आन्सर फिगरमध्ये हे काय आहे, फोल्डेड पार्ट आहे. हा फोल्डेड पार्ट आहे आणि त्यानंतर जी फिगर दिसणार आहे ती 4चे 6 या ठिकाणी बिंदू आपल्याला दिसायला हवे, जे कुठे दिसत आपल्याला पर्याय बी मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन बी. ठीक आहे. तर हे झालं पहिला प्रश्न. आता जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय दिलाय बघूयात. आता प्रॉब्लेम फिगर आपल्याला दिलेली आहे, तिला दुमडल्यानंतर तिची आकृती कशा प्रकारे दिसेल. आता बघा आपल्याला या ठिकाणी जर बघायला भेटलं तर हे राईट साईडून आपल्याला फोल्ड केलेलं दिसतंय, राईट वरून आपल्याला लेफ्टला फोल्ड केलेलं दिसतंय, म्हणजे या प्रकारे फोल्ड केलं आहे. आता जर ही फिगर जी होती ती कशा प्रकारे आपल्याला दिसत होते बघा, सुरुवातीला जर आपण ही प्रश्न आकृती पाहिली तर ही अशा प्रकारे दिसत होते. आता याला जर मी फोल्ड केला तर हा काय होईल, हा वाला पार्ट जो होता तो अशा प्रकारे याला टच होईल इकडे आणि ही जी लाईन याच्यावर होते ती अशा प्रकारे दिसायला हवं. तर अशी फिगर कुठली मॅच होताना दिसेल. तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ही फिगर कुठली मॅच होताना दिसेल तर पर्याय बी वाली फिगर तुम्हाला एक्झॅक्टली मॅच होताना दिसेल. तर हे काय होईल आपलं आन्सर होईल. नेक्स्ट आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 3. प्रॉब्लेम फिगरमध्ये आपल्याला लेफ्ट साईडला 3 डॉट्स दिसत आहेत आणि मध्ये इथे राईट साईडला आपल्याला 2 डॉट्स दिसत आहेत. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा हा मिडलला आहे, हा कुठे आहे, हा लेफ्ट हँडला आहे. म्हणजे इथे राईटला याला आपण जर याला फोल्ड केलं तर हा वाला राईटला येईल इथे आणि हा वाला इथे जाईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही फिगर दिसायला हवी होती. तर ही फिगर आपल्याला कुठे दिसते, या चौघांचं जर ऑब्झर्वेशन बघा, फक्त आणि फक्त आपल्याला निरीक्षण करून या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात आणि निरीक्षण जर तुम्ही चांगलं केलं तर पर्याय ए काय होईल तर तुमचं मॅच होणारं उत्तर असेल. तर या प्रकारे तुम्हाला उत्तरं देता येतील. आता जाऊयात आपण चौथ्या प्रश्नाकडे. आता प्रॉब्लेम फिगर आपल्याला दिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला 2 त्रिकोण दिसत आहेत. ठीक आहे. आता एकावर एक पेपर जर दुमडला, आता बघा आपल्याला हा दुमडलेला पार्ट लेफ्टवाला होता तो कुठे येणार आहे, राईटवर येणार आहे. म्हणजे जर एक त्रिकोण पहिल्यांदा असं होता आणि हा वाला जर त्रिकोण जो आहे तो असा राईट साईडला जर दुमडला गेला तर तो त्याच्यावर अशा प्रकारे येईल. जर अशा प्रकारे येतंय म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला या ठिकाणी एक चांदणी तयार झालेली दिसेल, एक स्टार बनलेला दिसेल आणि असं स्टार आपल्याला कुठे दिसतंय, असं स्टार आपल्याला कुठे दिसतंय तर पर्याय बी मध्ये. म्हणजे हे काय असायला हवं, आपलं उत्तर यायला हवं. तर या प्रकारे आपलं फायनल आन्सर आपण पाहू शकतो. जाऊयात आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे. 5वा प्रश्न पाहूयात काय दिले गेले. प्रॉब्लेम फिगर्समध्ये आपल्याला या ठिकाणी बघा 3 या ठिकाणी ॲरो टाईप आपल्याला दिलेले आहेत, 3 दोन्ही बाजूला दिलेले आहेत आणि वर एक डॉट दिलं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं एक जे फोल्ड केलेला पार्ट आहे तो राईटवाला पार्ट फोल्ड केलेला आहे आणि जो लेफ्टकडे नेलेला आहे. त्यामुळे ही जे पार्ट होता हा एक्झॅक्टली काय करेल, रिप्लेस करेल याला. एक्झॅक्टली काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. आणि जर रिप्लेस करतोय याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ ते एकमेकांवर फक्त येणार आहेत. म्हणजे 3 ॲरो टाईप आणि एक वरती डॉट आपल्याला दिसायला हवा, असं आपल्याला इथे दिसत नाही. इथे तर क्रॉस होतं, इथे होणं शक्य नाही. उत्तर काय येणार आहे, पर्याय ए.
जो आपल्याला एक्झॅक्टली मॅच होताना दिसेल. तर बघा थोडंसं निरीक्षण करून आपण उत्तर देऊ शकतो. कुठल्याही प्रकारे पेन पेन्सिलची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही आहे. जाऊयात आता 6व्या क्रमांकाचा प्रश्न आकृती दिलेली आहे आणि सोबतच 4 उत्तर आकृत्या देखील दिलेल्या आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की प्रॉब्लेम फिगर्स जी आपल्याला दिसते, ज्यामध्ये आपण पाहिले तर बघा या ठिकाणी जो पार्ट होता तो लेफ्ट कॉर्नर जो होता टॉपवाला, याला काय केलेलं आहे, ॲरोमध्ये या प्रकारे त्याला फोल्ड केलं आहे. आपल्याला लक्षात येईल या प्रकारे त्याला फोल्ड केलं आहे. जर अशा प्रकारे फोल्ड केलं आहे तर हा जो पार्ट आहे तो एक्झॅक्टली याला रिप्लेस करेल. हे काय होणार आहे, रिप्लेस करणार आहे. म्हणजे इथे बघा 1 2 3 1 2 3 3 लाईन्सवाला पार्ट, इथे तर 4 लाईन दिसत, हे तर कॅन्सल आउट होणार आहे. इथे 4 पार्ट दिसत, हे कॅन्सल आउट होईल. इथे 2 दिसत, हे कॅन्सल आउट होईल. एक्झॅक्टली हे मॅच होताना दिसत आहे, पर्याय ए. तर या प्रकारे बघा 3 लाईन आपल्याला इथे दिसत आहेत आणि जसंच्या तसं तो पार्ट जो होता तो काय करणार आहे, याला रिप्लेस करणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल फक्त आणि फक्त ऑप्शन ए, कारण हा पार्ट इथे रिप्लेस होईल. म्हणजे ही जी लाईन होती ती यावर येईल, ही जी लाईन होती या अशा प्रकारे जे होते त्यावरच ही लाईन देखील येईल. म्हणजे रिप्लेसमेंट त्या ठिकाणी होताना दिसेल आणि अशा प्रकारे आपलं उत्तर जे असेल ते पर्याय ए या ठिकाणी आपण फायनल आन्सर आहे हे आपण समजू शकतो. आता 7व्या क्रमांकाचा प्रश्न पाहूयात काय विचारला गेला आहे. प्रश्न आकृती जर आपण पाहिली तर आपल्याला 2 ट्रायंगल्स दिसत आहेत डाऊनवर्ड्स आणि या ठिकाणी हाफ सर्कल्स आपल्याला या ठिकाणी दोन्ही दिसत आहेत. आता जर आपण उत्तर आकृत्यांचे या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर आपल्याला टॉपवाला पार्ट जो आहे तो बॉटमकडे या ठिकाणी फोल्ड केलेला दिसतंय. म्हणजे टॉपवाला पार्ट जो आहे तो बॉटमला फोल्ड केलेला दिसतंय. जर हा त्रिकोण जर अशा प्रकारे असेल आणि त्यावर जर दुसरा एक त्रिकोण येऊन बसला तर तो स्टार प्रमाणे दिसेल. तर इथे तर या ठिकाणी हे होणं शक्य नाही आहे, या ठिकाणी सर्कल रिप्लेस होणं शक्य नाही आहे. ठीक आहे, आता हे त्रिकोण एकमेकांना अशा प्रकारे टच होणं देखील शक्य नाही, म्हणजे हे पॉसिबल नाही आहे. आणि हा जो पार्ट होता, हा जो अर्धवर्तुळ पहिले अशा प्रकारे होता, दुसरा एक अर्धवर्तुळ त्याच्या खाली येईल, म्हणजे हे मॅच होताना दिसेल. कुठलं फिगर, तर पर्याय ए आपलं या ठिकाणी उत्तर असेल. जेणेकरून आपण बघा एक्झॅक्टली जे परफेक्ट मार्क्स आहेत, ॲक्युरेट मार्क्स आहेत ते आपण मिळवू शकतो. आता 8वा प्रश्न जो आहे प्रॉब्लेम फिगरमध्ये आपल्याला डॉट सर्कल डॉट स्क्वेअर डॉट स्क्वेअर या प्रकारे आपल्याला 6 पार्ट्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि याला टॉपवरून बॉटमला फोल्ड केल्याचं आपल्याला दिसून येते जर आपण उत्तर आकृत्यांचं निरीक्षण केलं तर. आता बघा झालं का, या ठिकाणी आपल्याकडे एक चौरस होता, ज्यामध्ये आपल्याला इथे खाली 2 चौरस दिसत होते, एक मध्ये डॉट दिसत होता. हे तर तसेच्या तसे राहणार आहे, कारण यामध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही. आता वरून एखादा पार्ट ज्यावेळेस खाली येते तर हा जो डॉट होता तो एक्झॅक्टली इथे मध्ये दिसेल. हा वरचा इथे जो डॉट होता तो देखील या ठिकाणी एक्झॅक्टली इथे दिसेल आणि मध्ये जो सर्कल होता तो सर्कल या डॉटच्या बाजूने येईल. म्हणजे अशा प्रकारचे फिगर आपल्याला जी मॅच होताना दिसेल ती फक्त पर्याय ए या ठिकाणी आपलं आन्सर असेल. कारण बघा हीच आकृती आपल्याला त्या लगतची आकृती वाटते आणि एक्झॅक्टली त्या ठिकाणी फिगर मॅच होती आहे. ठीक आहे, तर आता जाऊयात आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न आकृती आपल्याला दिलेली आहे, एक स्क्वेअर दिला आहे, दुसरीकडे एक सर्कल दिला आहे, मध्ये एक डॉट आपल्याला दिलेला आहे आणि राईटकडून लेफ्टला या ठिकाणी फोल्ड केलेला आपल्याला आकृती दिसत आहेत. राईटवरून लेफ्टकडे आलेले आहेत. ठीक आहे, हे आपण जर ऑब्झर्वेशन केलं, जर तुम्ही पाहिलं तर एक चौरस असेल आणि एका चौरसावर जर वर्तुळ आला तर तो अशा प्रकारे बनेल आणि जो डॉट मध्ये होता तो डॉट या प्रकारे दिसेल. म्हणजे या प्रकारे बघा आपण जर पाहिलं तर इथे डॉट गायब आहे, डॉट मिसिंग दिसते, तर डॉट मिसिंग आहे म्हणजे हे उत्तर नसणार आहे. या ठिकाणी डॉट कॉर्नरला गेलेलं दिसतंय, डॉट कॉर्नरला आलंय, तर डॉट कॉर्नरला येणं शक्य नाही आहे. ठीक आहे, आणि जर इथे पाहिलं तर स्क्वेअर जो होता त्याला डायमंड या ठिकाणी बनलेला दिसते, तर हे देखील शक्य नाही आहे. म्हणजे हे देखील काय आहे, मिसमॅच होताना दिसतंय. ठीक आहे, तर उत्तर आपलं फायनल मानलं जाईल पर्याय बी. कारण आपल्याला जशी आकृती हवी होती तशीच्या तशी आकृती आपल्याला या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आणि याचसोबत आपण 10व्या प्रश्नाकडे बोलूया. 10वा प्रश्न आपल्याला काय दिलं गेलं आहे बघा. या ठिकाणी लेफ्ट साईडला आपल्याला 5 डॉट्स दिलेले आहेत बघा, 1 2, इथे मिडलला एक डॉट दिला आहे, खाली पुन्हा लेफ्टला आणि राईटला दोन्हीकडे 2 डॉट्स दिलेले आहेत. आणि जर आपण या ठिकाणी पाहिलं तर राईटकडून लेफ्टला या ठिकाणी काय केलेलं दिसतंय, फोल्डिंग केलेली दिसते. आणि कशा प्रकारे फोल्ड केले ते जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इकडे जे 2 डॉट्स होते, आता मिडलला डॉट नव्हता, हे मिडल सोडून होते, म्हणजे ते नक्कीच या बाजूला जाणार आहेत. आणि जर अशा प्रकारे होणार असेल तर अशी फिगर आपल्याला कुठली मॅच होताना दिसेल, पर्याय ए. कारण इकडे क्रॉस होणं शक्य नाही आहे, हे बाजूला जाणं शक्य नाही आहे. ठीक आहे, जर या ठिकाणी आपण पाहिलं
तर या बाजूला इकडे होणं शक्य नाही आहे, हे देखील कॅन्सल आउट होईल. हे फक्त एक मिसिंग दिसतंय, 1 डॉट या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला मिसिंग दिसतंय, म्हणजे हे देखील उत्तर आपलं नसेल. तर अशा प्रकारे आपण जर चेक केलं तर आपलं उत्तर फक्त आणि फक्त पर्याय ए या ठिकाणी मिळते. तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढे आपण प्रश्न पाहिले पेपर कटिंग फोल्डिंगवाले, त्यामध्ये जर ऑब्झर्वेशन जर तुम्ही केले तर बाकी तुम्हाला वही आणि पेनाची गरज देखील लागणार नाही, डायरेक्टली तुम्ही प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ पेपर फोल्डिंग अँड कटिंग. कागद दुमडणे आणि कागद कापणे यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते आपण या सेशनमध्ये आपण अभ्यासूयात. बघा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात. आता बघा आपल्याला डायरेक्शन काय दिलेले आहे. एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम ज्या प्रकारे कागदाला कापले जातात ते आकृती XYZ च्या आकृतीमध्ये दर्शवला आहे. म्हणजे एक्समध्ये आपल्याला हे ॲरो जे दाखवले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की हा पहिले हा टॉपवरून बॉटमला दुमडला गेला. ठीक आहे. आता जो दुमडलेला पार्ट होता, हाफ जो पार्ट होता तो ॲरो दाखवून आपल्याला दर्शवला गेला की तो लेफ्टवरून राईटला दुमडला गेला. म्हणजे काय झालं, हा चौरस फक्त आपल्याकडे उरलेला आहे, म्हणजे 1/4 भाग आपल्याकडे राहिलेला आहे. त्याला आता अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये झेड मध्ये जसं दर्शवलं आहे तशा प्रकारे कापलं जाईल. आपल्याला क्वेश्चन विचारला आहे उघडल्यानंतर हा कागद कसा दिसेल. आता ओपन केल्यानंतर हा कागद कसा दिसेल. बघा आपल्याला पहिले फोल्डेड या ठिकाणी फिगर भेटलेली आहे. या ठिकाणी आपल्याला काय भेटलेले आहे, फोल्डेड आकृती भेटलेली आहे, म्हणजे दुमडल्यानंतर तयार झालेली आकृती भेटली आहे. आता उलगडल्यानंतर ओपन केल्यानंतर अनफोल्डेड फिगर आपली जी आहे ती कशा प्रकारे दिसेल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहे. प्रश्न उत्तर आकृत्यांमध्ये, उत्तर आकृतीमध्ये ही आकृती कशी दिसेल. आता बघा जो कॉर्नरला एक आपल्याला पार्ट दिसत होता हा सगळ्या कॉर्नरला दिसेल, त्यामुळे ही फिगर सी जी आहे ती आपण एलिमिनेट करू शकतो. बाकी सगळ्या कॉर्नर्सला आपल्याला हा दुमडलेला पार्ट दिसेल. आता हा जो पार्ट होता अनफोल्ड, पहिले आपण कुठे जाणार आहोत, राईट टू लेफ्ट जाणार आहोत. जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर इकडे आपल्याला मध्ये चौरस या ठिकाणी बघा कॉर्नर या ठिकाणी त्रिकोण टाईप या ठिकाणी नक्कीच दिसणार आहे. चारी बाजूंना आपल्याला कॉर्नर्स कट झालेले दिसला. इवन आपल्याला चौरस कृती जी आकृती होती त्याच्यामध्ये हा जो पार्ट होता हा त्रिकोणाकृती, थोडासा हा अर्ध त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसेल, अर्ध त्रिकोण सगळीकडे दिसतं या ठिकाणी आपल्याला. ठीक आहे. आता हा जो पार्ट होता ही डायमंड कृती या ठिकाणी आकृती बघा अशा प्रकारे मधोमध आपल्याला दिसायला हवी. ठीक आहे. ही तर आपल्याला दिसेलच. इवन जर आपला हा मधला पार्ट जो होता इथे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी जर आपण पाहिला इकडे या ठिकाणी मधला पार्ट जो आहे हा जो मधला भाग आहे याला कुठे कट केलेला दिसतंय का, नाही दिसत आहे. त्यामुळे इथे मधल्या भागावर कट्स पडलेले या ठिकाणी जर दाखवले गेले तर याला आपण एलिमिनेट करू शकतो. म्हणजे जी उघडल्यानंतरची जी फिगर दिसेल ते पर्याय डी आपण या ठिकाणी आन्सर मानूयात. कारण बघा हे त्रिकोण जे आहेत अर्ध त्रिकोण आपल्याला दोन्ही बाजूला दिसेल. खाली दिसतंय तो ज्या वेळेस इथून बघा वर जाईल, आता इथून ज्या वेळेस वर जाईल त्यावेळेस तो काय होईल, वर देखील इथे काय येणार आहेत ते अर्ध त्रिकोण दिसणार आहेत. म्हणजे ही फिगर एक्झॅक्टली काय असेल तर आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन. अशाच प्रकारे बघा आपल्याला जो पेपर आहे जो फोल्डेड पेपर आहे त्याला अनफोल्ड केल्यानंतर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला पुढील प्रश्नामध्ये देखील विचारलं गेलं आहे. आता आपण या ठिकाणी पहा एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि त्याला ज्या प्रकारे कापले जाते ते आकृती XYZ च्या आकृतीमध्ये दर्शवलं आहे. तर उघडल्यानंतर हा कागद कसा दिसेल, उलगडल्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं किंवा उघडल्यानंतर जर आपण पाहायला गेलो तर कसं फिगर दिसणार आहे. बघा पहिले राईट टू लेफ्ट त्याला काय केलं आहे, फोल्ड केलं आहे. नंतर जो हा पार्ट होता त्याला टॉप टू बॉटम फोल्ड केलं आहे, म्हणजे 1/4 पार्ट जो आहे तो लेफ्ट बॉटमला या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्यामध्ये चारी बाजूने चौकोन कट केलेले आहेत. हे काय केलेत, कट केलेत. तर चारी बाजूला चौकोन आपल्याला दिसायला हवे, दिसतात सर्व आकृत्यांमध्ये, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या चारही आकृत्यांमध्ये चारी बाजूला कॉर्नर्समध्ये काय दिसतात, कट दिसतात. ठीक आहे ना. बघा या ठिकाणी एक सर्कल जो आहे हा चौकोनाच्या त्वरित खाली सर्कल देखील दिसायला हवं. वर इथे दिसतंय, इथे दिसतंय, इथे त्वरित इथे दिसायला हवं होतं परंतु हा वेगळीकडे दिसतंय, याला आपण एलिमिनेट करूयात. म्हणजे ही फिगर तर आपले एलिमिनेट झाली. ठीक आहे. इव्हन जर पाहिलं असतं तर इथे चौकोन होणं शक्य नव्हतं, कारण ही फिगर जी होती बघा ही जे अनफोल्ड केल्यानंतर जो असा पार्ट होता तो अशा प्रकारे आपल्याला काय दिसायला हवा, मध्ये एक डायमंड टाईप आपल्याला दिसायला हवा. तर बी पर्याय देखील आपण काय करणार आहोत, एलिमिनेट करणार आहोत. ठीक आहे. राहिली गोष्ट काय, तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये जर पाहिलं तर हा जो पार्ट आपल्याला जो सर्कल दिसतो तो एक्स्ट्रा मिळाला. आपल्याला का एक्स्ट्रा मिळाला, कारण अशा प्रकारे कुठेही कट केलेलं दिसत नव्हतं, त्यामुळे उत्तर आपलं काय असेल तर पर्याय डी.
बघा आपण काय केलं, पहिलं एलिमिनेशन मेथड देखील यूज केले आणि मग आपण योग्य उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचतोय. तर उत्तर डी हे काय असेल तर आपलं फायनल आन्सर या ठिकाणी भेटेल. जाऊयात आता तिसऱ्या प्रश्नाकडे. सेम प्रश्न आहे. पेपर जो आहे तो या ठिकाणी सुरुवातीला लेफ्टला फोल्ड केला, नंतर त्याला बॉटमला फोल्ड केला, नंतर जो 1/4 पार्ट जो बाकी होता त्याला कशा प्रकारे या ठिकाणी कट केलं ते समजून घ्या. बघा या ठिकाणी खाली आयताकृती या ठिकाणी कट केलेला आहे. जर या ठिकाणी एका पार्टमध्ये हा जर एक पार्ट आहे, या सिंगल पार्टमध्ये जर या ठिकाणी कटिंग दिसते तर ती ऑल पार्ट्समध्ये काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे ऑल पार्ट्समध्ये. जर चारी बाजूला आपल्याला या ठिकाणी आयताकृती दिसायला हवं, खाली देखील दिसेल, इथे इकडे देखील दिसणार आहे, ती अशा प्रकारे आपल्याला इकडे देखील कट्स बघायला भेटेल, वर देखील बघायला भेटेल, इकडे देखील बघायला भेटेल, म्हणजे चारी बाजूला बघायला भेटलं पाहिजेत. म्हणजे ही फिगर जी आहे ते पर्याय डी आपण काय करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली कुठे असं त्रिकोणाकृती कुठे कट दिसतंय का आपल्याला, इथे कुठे कट पडलेले आहेत का, नाही ना, म्हणजे हे देखील काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. आता राहिली गोष्ट इथल्या पार्टची. मधला पार्ट जो अशा प्रकारे होता तो चारही पार्टमध्ये डायमंड कृती बनणार आहे की चौरसाकृती बनणार आहे, सांगा. चौरसाकृती बनणं शक्य नाही आहे, म्हणजे ही फिगर देखील काय होईल, एलिमिनेट होईल. उरली काय आकृती ए. तर बघा आपल्याला एक्झॅक्टली ही फिगर कशा प्रकारे मॅच होताना दिसेल. बघा जर कंप्लीट करायला गेलो तर आपल्याला ही फिगर अशा प्रकारे ओपन झालेली दिसेल. बघा हे आपल्याला हा जो पार्ट होता जसं आपण इकडे पाहिलं तर हा त्रिकोणाकृती पार्ट जो आहे याचं रिफ्लेक्शन या बाजूला देखील होणार आहे. म्हणजे ही फिगर जी होती ती आपल्याला या प्रकारे देखील आपण इथे पाहू शकता. हा पार्ट इकडे येईल, थोडंसं त्रिकोणाकृती इकडे दिसेल, इथे त्रिकोणाकृती आपल्याला जसं दिसत होता. ठीक आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर ही लाईन खाली येणार आहे. तर म्हणजे या प्रकारे आपल्याला ही फिगर जी होती ती आपल्याला दिसणार होती आणि इथे मॅच होताना दिसते ही आकृती. तर उत्तर इथे पर्याय ए. जाऊयात आता चौथ्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेम पॅटर्नमध्ये आपल्याला फोल्डिंग दिलेली आहे. अनफोल्डेड फिगर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलं. आता एक पार्ट जो होता तो अशा प्रकारे आपल्याला दिसत होता. ठीक आहे. आता जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर आपल्याला हे जे डॉट्स आहेत, हे जे सर्कल आहे तो इथे आणि वर देखील दिसेल. कारण हा जर खाली फोल्ड झाला होता तर तो अनफोल्ड करताना वर आपल्याला तसं न्यावं लागेल. म्हणजे या ठिकाणी जर हे दोन डॉट्स पाहिले तर याला आपण काय करू शकतो, एलिमिनेट करू शकतो. इव्हन जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल इथे कुठेही प्रकारे इथे कट केलेलं नाही आहे, त्रिकोणाकृती कुठे कट नाही आहे, तर इथे त्रिकोणाकृती कट दिसणं शक्य नाही आहे. म्हणजे पर्याय डी देखील काय होणार आहे, एलिमिनेट होणार आहे. आता जर या ठिकाणी आपण पाहिलं हा जो पार्ट होता हा अनफोल्ड करताना इकडे देखील अशा प्रकारे दिसेल. इकडे हा पार्ट चौरसाकृती दिसणं शक्य नाही, म्हणजे ए देखील फिगर काय होईल, एलिमिनेट होईल. मधला जो वर्तुळाकृती पार्ट होता तो कंप्लीट एक सर्कल बनेल, हा एक सर्कल बनेल आणि बाकी बाजूला त्रिकोणाकृती या ठिकाणी कट्स हे जे होते तर या प्रकारे आपल्याला दिसायला सुरुवात होईल. म्हणजे ही पर्याय सी काय असेल तर आपली उत्तर आकृती असेल. तर या प्रकारे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. निरीक्षण करून आपण उत्तर देऊ शकतो. जाऊयात आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे, कागदाचा गोलाकार तुकडा दुमडलेला आहे. म्हणजे वर्तुळाकृती एक पेपर आहे त्याला या ठिकाणी दुमडला गेला आहे. पहिल्यांदा आपल्याला काय दिलं, इथे पूर्ण वर्तुळाचा एक बॉटम पार्ट होता तो टॉपला गेलेला आहे. म्हणजे काय झालं, अर्धवर्तुळ तयार झालं. जो हा वर्तुळाचा जो पार्ट आहे तो ॲरोने आपल्याला दर्शवला की एक कशामध्ये गेला, 1/4 भागामध्ये त्याचा गेलेला आहे. म्हणजे लेफ्टला त्या ठिकाणी काय झालेलं, फोल्ड झालेला आहे. आणि पुन्हा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक फिगर जी राहिली ती आपल्याकडे अशा प्रकारे राहिलेली आहे. म्हणजे ही आपल्याकडे फायनल फिगर जी होती आफ्टर फोल्डिंग, फायनल फिगर आफ्टर फोल्डिंग या प्रकारे आपल्याला दिसते. आणि या फोल्डिंगमध्ये आपल्याला इथे अशा प्रकारे कट केलेला दिसतोय. जर हा कट अशा प्रकारे असेल तर ओपन झाल्यानंतर ज्यावेळेस तो अर्धवर्तुळ तयार म्हणजे हाफ वर्तुळचा देखील हाफ पार्ट म्हणजे 1/4 ऑफ द सर्कल ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस इथे आपल्याला एक सर्कल तयार झालेलं दिसेल. आणि ज्यावेळेस याला बघा या ॲरोनुसार पहिले लेफ्टला दुमडलं होतं, आता जर राईटला उघडलं तर या प्रकारे तो आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आणि जो बॉटम टू टॉप गेला होता आता टॉप टू बॉटम जर आपण आणलं तर याला आपल्याला एक कंप्लीट सर्कल आणि हे 4 डॉट्स आपल्याला या ठिकाणी मॅच होताना दिसणार आहेत. तर या प्रकारे आपली उत्तर आकृती काय असेल तर पर्याय सी या ठिकाणी आपलं आन्सर या ठिकाणी मॅच होईल. जाऊयात आता 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खाली दर्शवल्याप्रमाणे कागदाचा तुकडा जर दुमडला आणि कापला जातोय तर उलगडल्यावर तो कसं दिसेल. म्हणजे आफ्टर द ओपनिंग किंवा when we unfold it then how will it appear, हे आपलं या ठिकाणी क्वेश्चन आहे. बघा या ठिकाणी राईट टू लेफ्ट या ठिकाणी पहिले फोल्ड झालेला आहे, नंतर बॉटम टू टॉप गेलेला आहे आणि त्यानंतर जो 1/4 भाग जो होता त्याला अशा प्रकारे आपल्याला कट केलेला दिसतोय.
आता कट कशा प्रकारे केलं आहे त्यामध्ये जे फिगर जी दिसते ती कशी दिसते ते समजून घ्या. बघा ही जी फिगर होते हिला जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल का जो पार्ट होता त्याला अनफोल्ड केल्यानंतर पहिले काय होणार आहे तो टॉप टू बॉटम जाणार आहे, म्हणजे हा एक सर्कल तयार होईल अशा प्रकारे. तर ही बी फिगर आपण एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. आणि जर या ठिकाणी जो पार्ट होता हा सर्कल जो होता अशा प्रकारे होता, इथे आपल्याला अर्धवर्तुळाकृती दिसेल, म्हणजे हे फिगर अशा प्रकारे तयार होईल. ठीक आहे. आणि याचंच रिपिटेशन ज्यावेळेस तो राईट टू लेफ्ट गेला होता म्हणजे इकडे काय होणार आहे त्याचं पुन्हा हा अशा प्रकारे कंप्लीट या ठिकाणी हे दोन सर्कल तयार होतील आणि याची कॉपी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे 4 या ठिकाणी वर्तुळ आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसणार आहेत. कुठे तर पर्याय डी मध्ये जशा प्रकारे दिसतात त्या प्रकारे. म्हणजे उत्तर आपलं काय येईल तर आपलं उत्तर असणार ऑप्शन डी, कारण या ठिकाणी अशा प्रकारचे वर्तुळ दिसणं शक्य नाही आहे. ठीक आहे. कारण हे मिडलला 2 हवे होते, मिडलवर इथे 2 हवे होते आणि इकडे 2 अशा प्रकारे हवे होते. आपल्याला इथे पर्याय ए चुकीचं दिसतंय. जाऊयात आता 7व्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारला गेले ते या ठिकाणी आपण पाहूयात. अ पेपर इज फोल्डेड अँड कट ॲज शोन बिलो. बघा पेपर जो आहे तो कशा प्रकारे दुमडला आणि कशा प्रकारे त्याला या ठिकाणी कापलं गेलं हे या ठिकाणी खाली दर्शवलं आहे. हाऊ विल इट अपीयर व्हेन अनफोल्डेड. आता तो उलगडल्यानंतर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला विचारलं आहे. सिलेक्ट द फिगर दॅट मोस्ट क्लोजली रिसेंबल्स द फॉर्म फिगर आफ्टर अनफोल्डिंग. आता उलगडल्यानंतर जी फिगर जी आहे साम्य असणारी एक आकृती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. बघा आपल्याला पहिले सुरुवातीला समजला एक वर्तुळ होता, त्याला लेफ्टने आणि राईटने दोन्ही बाजूने पहिले अर्धवर या ठिकाणी दुमडलाय, म्हणजे या प्रकारे तो पार्ट तयार झाला. याला ॲरोमध्ये जर आपण पाहिलं तर हा एम टाईप आपला अर्धा पार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटला. आता जर आपण याला काय केलं ओपन केलं तर हा जो एम आकृतीकृत जो होती त्याला जर आपण खाली आणलं सुरुवातीला तर तो आपल्याला खाली देखील एम टाईप जसं वर एम टाईप दिसत होता त्याप्रमाणे खाली देखील एम टाईप अशा प्रकारे आपल्याला दिसेल. ठीक आहे. आता जो मध्ये एक वर्तुळ तयार झाला होता बघा अर्ध वर्तुळ होता त्याला जर आपण ओपन केलं त्याला जर आपण या ठिकाणी काय केलं आता जर आपण ओपन केलं तर तो आपल्याला एक कंप्लीट सर्कल झालेला दिसेल आणि अशा प्रकारे हा सर्कल जो आहे तो या प्रकारे आपल्याला बघायला भेटू शकतो. अशी आकृती आपल्याला कुठे दिसते का? अशी आकृती आपल्याला कुठे दिसते आहे? एक्झॅक्टली फिगर जी आहे अशा प्रकारची ती आपल्याला कुठे दिसणार आहे? अच्छा. आणखी बघा आता हा जो पार्ट होता हा जो दोन्ही साईडचा जो पार्ट होता तो मध्ये आणला होता आणि जर मध्ये आणला असेल तर हा जो वर्तुळावर एकमेकांवर दुमडले गेलेले पार्ट आहेत ते देखील क्रॉस झाल्यानंतर ते देखील कशा प्रकारे तयार होतील अशा प्रकारे ते सर्कल तयार होतील. म्हणजे हा फिगर मॅच होईल पर्याय डी सोबत, कारण 3 वर्तुळ आपले तयार झालेले दिसेल ना की एक. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला काय करायचं होतं या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व करायचं होतं. तर आपला हा जो प्रश्न होता तो आपला नक्कीच तुम्हाला समजला असेल की कशा प्रकारे याचे उत्तर जे होते आपण काढू शकत होतो. ठीक आहे. तर जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. चौरसाकृती कागदाचा तुकडा दुमडण्याचा क्रम ज्या पद्धतीने दुमडलेला कागद कापला गेला आहे ते दर्शवलं गेलं आहे. म्हणजे ॲरोनुसार हे दर्शवलं गेलं आहे. हा कागद उलगडल्यानंतर कसं दिसेल अनफोल्डेड केल्यानंतर तो कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा झालं का या प्रकारे आपण पहिले हे दोन्ही कॉर्नर्स या ठिकाणी मिडलला घेतले. ठीक आहे. आता जर मिडलला हे कॉर्नर्स अशा प्रकारे आले असेल समजा. ठीक आहे. या पार्टला काय केलेलं आहे इकडे दुमडलं गेलं आणि दुमडल्यानंतर त्यावर काय केलं ही एक डायमंड टाईप या ठिकाणी काजूकत्री या ठिकाणी जसे दिसते त्या प्रकारे आपल्याला एक आकार दिलेला आहे. आता तो अनफोल्ड केल्यानंतर पहिले वर जाईल, वर गेल्यानंतर ही जे डायमंड टाईप जी फिगर होते ती अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आता हे जे पार्ट्स होते हे मिडलवाले पार्ट्स ते अशा प्रकारे होते बरोबर. त्यांच्यामध्ये हा कुठला पार्ट टच झालेला आहे का? नाही ना. म्हणजे हा पार्ट जर टच झालेला नाही तर अनफोल्ड केल्यानंतर ह्या दोनच या ठिकाणी आकृती आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे उत्तर डी या ठिकाणी काय होईल तर आपलं फायनल आन्सर या ठिकाणी मानलं जाईल. तर अशा प्रकारे या क्वेश्चन्सला आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. चौरसाकृती कागदाचा तुकडा जर दुमडण्याचा क्रम आणि ज्या पद्धतीने दुमडलेला कागद कापला गेला आहे ते दर्शवलं गेलं आहे तर हा कागद उलगडल्यानंतर कसं दिसेल? आता बघा पहिले त्याला लेफ्ट टू राईट या ठिकाणी फोल्ड केलं, लेफ्टवरून राईटला फोल्ड केलं. आता जो टॉपवाला पार्ट होता तो बॉटमला फोल्ड केला. म्हणजे हा जो 1/4 भाग होता त्याला या प्रकारे जर कापला असेल तर तो बघा हा जो कटेड पार्ट होता तो वर गेल्यानंतर तो अशा प्रकारे म्हणजे या प्रकारे आपल्याला शो होईल.
म्हणजे एका भागामध्ये जर अशा प्रकारे जर तयार होत असेल, जर एका भागामध्ये अशा प्रकारे जर तयार होत असेल तर चारही ठिकाणी अशा प्रकारे पार्ट दिसेल, म्हणजे वरती देखील अशा प्रकारे आपल्याला ही फिगर दिसेल आणि याच्या विरुद्ध या बाजूला बघणाऱ्या देखील आपल्याला या ठिकाणी फिगर्स आपल्याला भेटणार आहेत. आणि त्यामुळे आपलं उत्तर जर असं मॅच होताना जर आपल्याला कुठलं दिसत असेल तर तो दिसतोय पर्याय सी, म्हणजे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. बघा ह्या गोष्टी सर्व गोष्टी फक्त निरीक्षणाने तुम्ही सांगू शकता आणि याच प्रकारे आपला अभ्यास जो आहे तो राहिला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर या प्रकारे काढलं तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ स्कोअर भेटणार म्हणजे भेटणार, मग ती एक्झाम कुठलीही असू द्यात. ठीक आहे. आता 10वा प्रश्न पाहूयात काय दिला गेला. एक चौरस कृती या ठिकाणी आकृती दिली होती, तिला या ठिकाणी राईट टू लेफ्ट या ठिकाणी फोल्ड केलंय, म्हणजे अर्धा पार्ट आला, अर्ध्यावरून त्याला 1/4 म्हणजे हाफ त्याचाही पार्ट घेतला, म्हणजे काय झालं 1/4 पार्ट आला. 1/4 पार्टवर जर आपण पाहिलं तर या प्रकारे त्याला आणखी काय केलं तर दुमडला गेलं आहे. आता 1/4 भागाचा देखील काय केलेला आहे या ठिकाणी त्याचा पार्ट देखील बघितला, म्हणजे 1/8 पार्ट या ठिकाणी आहे. 1/8 पार्ट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि त्यामध्ये एक काय दिलं गेलं होतं, एक त्रिकोण या ठिकाणी अशा प्रकारे होता आणि इकडे एक वर्तुलाकृती अर्धवर्तुलाकृती फिगर होती. आता होईल काय समजून घ्या. हा जो पार्ट आहे जो ज्या वेळेस हा ओपन होईल त्यावेळेस हा जो पार्ट होता तो अशा प्रकारे आपल्याला दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे ना. जर अशा प्रकारे दिसते तर हे मॅच होणं शक्य नाही आहे. ठीक आहे. हे मॅच होणार आहे का, हे मॅच होणं शक्य नाही आहे. अच्छा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी अच्छा हे थोडंसं आपण एलिमिनेट करूयात, याला इरेज केलं आपण. हा तर उत्तर होणं या ठिकाणी शक्य नाही आहे, सी ऑप्शन कॅन्सल आउट होईल. हा प्रकार अशा प्रकारे दिसणार नाही आहे, हा ऑप्शन देखील काय होईल कॅन्सल आउट होईल. आता बघा हा जो वर्तुळ होता, हा वर्तुळ जो होता तो इथे अर्धवर्तुलाकृती होता, तो इथे देखील उमटायला हवा, इथे देखील उमटायला हवा, इथे देखील उमटायला हवा. हे पार्ट अशा प्रकारे उमटले जातील, अशा प्रकारचे फिगर आपल्याला दिसली तर हे वर्तुळ दिसणं शक्य नाही, म्हणजे हे देखील काय होईल कॅन्सल आउट होईल. म्हणजे ही फिगर अशा प्रकारे आपल्याला दिसते आहे. तर बघा हा जो पार्ट होता अशा प्रकारे आला, याचा खाली या ठिकाणी मिरर दिसला, याचं काय होणार आहे तर या ठिकाणी मिरर दिसणार आहे. याचं या ठिकाणी कशा प्रकारे दिसतंय तर बघा या वरच्या पार्टचं या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर वॉटर इमेज प्रमाणे ते दिसतंय आणि याचं बघितलं तर हे राईट साईडला आपल्याला मिरर इमेज प्रमाणे दिसतंय. तर ही काय असेल तर तुमची उत्तर आकृती असणार आहे. तर या प्रकारे आपण काय करू शकतो, आन्सर मॅच करू शकतो. ठीक आहे. जर आपण अशा प्रकारे आन्सर जर मॅच केलं तर एक्झॅक्टली तुम्ही उत्तरापर्यंत नक्की पोहोचाल. आणि यामध्ये जे आपण 10 क्वेश्चन पाहिले ते प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला असावा. धन्यवाद. टुडे वी विल लर्न द क्वेश्चन्स ऑफ पेपर कटिंग अँड फोल्डिंग. बघा पेपर दुमडणे आणि पेपर कापणे यावर आधारित जे प्रश्न असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. क्वेश्चन्स ऑफ पेपर फोल्डिंग अँड कटिंग. ठीक आहे. तर पाहूयात पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिला गेला आहे. XYZ या 3 आकारांचा सेट आहे. बघा X, Y आणि Z या 3 फिगर्स म्हणजे या 3 आकृती आपल्याला दिलेल्या आहेत, जे कागदाला कशा प्रकारे दुमडलं याचा क्रम आपल्याला दर्शवतोय. आकृती Z ज्या कागदामध्ये दुमडलेला कागद कापला गेला आहे तो मार्ग दर्शवतोय. आता बघा आकृती Z जी आहे, आता हा दुमडलेला पार्ट बघा, याला पहिले हाफ केलं, त्याला 1/4 मध्ये केलं आणि हा जो डॉटेड पार्ट्स आहे हा आपल्याला या ठिकाणी दाखवला गेलाय आणि हा वर्तुळ जो आहे तो कशा प्रकारे कापला गेलाय तो या ठिकाणी दाखवला जात आहे. तर या आकृत्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि तो पर्याय निवडा जो उघडल्यानंतर कागदाच्या तुकड्यासारखा असेल. आता बघा हा जो तुकडा होता हा रिव्हर्स पॅटर्नमध्ये आपण जर गेलो, समजा 1/4 भागामध्ये जर आपल्याला एक सर्कल दिसतंय. आता जो अशा प्रकारे दुमडला होता खाली तो आपण जर ओपन केला तर आपल्याला एकाचे 2 झालेले दिसेल आणि जो डावीकडे दुमडला गेला होता त्याला जर आता आपण उजवीकडे जर ओपन केलं तर 2चे 4 या ठिकाणी सर्कल झालेले दिसेल. म्हणजे या प्रकारचे फिगर आपल्याला दिसणार आहे. पर्याय बी हे काय असेल तर आपलं उत्तर असेल. तर बघा आपण रिव्हर्समध्ये जाणार आहोत. जर एखादा घडी जर अशा प्रकारे जर आपल्याला डावीकडे दुमडलेली दिसली उघडताना त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, ओपन करावं लागणार आहे. ओपन करावं लागणार आहे म्हणजे जर डावीकडे दुमडली गेली होती तर ओपन करताना त्याला उजवीकडे उघडावे लागणार आहे. म्हणजे या प्रकारची आपली फिगर दिसेल. पर्याय बी. जाऊयात आता दुसऱ्या प्रश्नाकडे. आता बघूया दुसरा प्रश्न आपल्याला काय दिला गेला आहे. बघा हा जो एक षटकोनाकृती किंवा आपण याला म्हणू शकतो 1 2 3 4 5 6 7 8 हेक्सागॉन दिसतंय. षटकोन नाहीये तर एक
चौरस तुकडा होता, परंतु त्याला काय केलंय, कापला गेलाय आणि षटकोनाकृती आकृती सध्या तरी आपल्याला या ठिकाणी दिसते. तिला पहिले काय केलंय, दुमडलं गेलंय कुठे, डावीकडे. त्याचा पुन्हा एक छोटा भाग तयार करण्यात आलेला आहे आणि हा जो 1/4 भाग होता त्यामध्ये हा जो कागदाचा तुकडा आहे त्याला दुमडून कापला गेला आणि तो खालील दिलेल्या चित्रात दर्शवल्याप्रमाणे ते कापले गेलेले आहे. तर उघडल्यावर ते कसं दिसेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर बघा आता आपण जर पाहिलं तर याला अशा प्रकारे काय केलंय, कापलं गेलं. आता यामध्ये आपल्याला हा एक त्रिकोणाकृती थोडंसं आपल्याला दिसतं ही फिगर. तर उघडल्यानंतर तो कसं दिसणार आहे बघा, हा स्टार तर होणार नाही आहे. ठीक आहे, हा जो पार्ट होता हा क्रॉसवाला पार्ट इथे कुठे आपल्याला भेटणं शक्य नाही आहे, म्हणजे हे देखील अशा प्रकारे देखील फिगर बनणार नाही आहे. हे कंप्लीट सर्कल जे आहेत अशा प्रकारे देखील दिसणार नाही, म्हणजे हे देखील काय होईल, कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, कारण ही जी फिगर होती ती अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. जर आपण पाहिलं तर एक पार्टमध्ये असं होतं, उघडल्यानंतर तो अशा प्रकारे इकडे झाला असता. ठीक आहे, आणि हा पूर्ण ज्यावेळेस ओपन केला असता त्यावेळेस तो अशा प्रकारे आपल्याला दिसला असता. म्हणजे या प्रकारचे फिगर आपले मॅच होते कुठले, तर पर्याय डी. म्हणजे अशा प्रकारे हे उत्तर जे होतं ते आपल्याला अपेक्षित उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे. ठीक आहे, जाऊयात आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. 4 पर्यायांमधून बिंदू ओळींवर पारदर्शक पत्रक फोल्ड केल्यानंतर नमुना कसं दिसेल ते या ठिकाणी शोधायचे. आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक जी डॉटेड लाईन आहे, डॉटेड लाईनवर तिला दुमडलं गेलं आहे आणि हे दुमडलेले फिगर जी आहे ती या ठिकाणी जर आपण ओपन करून पाहिली तर कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलं. बघा, फाइंड आउट द अमॉंग्स द 4 अल्टरनेटिव्स ॲज हाऊ द पॅटर्न वुड अपियर. हा जो पॅटर्न आहे तो कशा प्रकारे दिसेल, व्हेन ट्रान्सपरंट शीट, एक पारदर्शक शीट जी आहे इज फोल्डेड ॲट द डॉटेड लाईन. बघा आता याला आता डॉटेड लाईनवर जर दुमडली म्हणजे काय नेलं आहे बघा, या ठिकाणी बॉटमवाला पार्ट टॉपकडे नेला आहे. ठीक आहे ना, बॉटमवाला पार्ट टॉपकडे नेला आहे. म्हणजे हा जो त्रिकोणाकृती जो दिसत होता तो आपल्याला जर उलट्याप्रमाणे अशा प्रकारे दिसेल. हा जो डी होता तो डी आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता ही जी फिगर आहे ती फिगर आपल्याला कुठे मॅच होताना दिसते बघूयात. इथे तर डी दिसते, हे तर होणं शक्य नाही आहे. ठीक आहे, इवन इथे डी दिसते, हे डी उलट्या बाजूला जाणं शक्य नाही आहे. ठीक आहे, उलट्या बाजूला जाणं शक्य नाही आहे. तर उरलेलं फिगर जी आपल्याला दिसेल ते व्ही कुठे दिसेल, आपल्याला अशा प्रकारे दिसेल. कारण व्हीचा ए तयार होणं शक्य नाही ना, म्हणजे ही तिसरी, चौथी आणि पहिली फिगर कॅन्सल आउट होईल. उरलं काय आपल्याकडे, तर दुसरी फिगर. म्हणजे हे काय होणार आहे, तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल पर्याय बी 2. ठीक आहे, तर यामध्ये आपण अशा प्रकारचे फिगर जी होती ती आपण या ठिकाणी पाहिली. कारण बघा ही डॉटेड लाईन जी होती तिथून दुमडलं तर हा वर्तुळ असा वर जाईल, इथे व्ही दिसेल, इथे डी दिसेल. ठीक आहे, जाऊयात आता चौथ्या प्रश्नाकडे. आणि बघा आपलं जे ऑब्झर्वेशन असणार आहे ते ऑब्झर्वेशन अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि ऑब्झर्वेशननुसारच आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. आता एक कागद दुमडून कापला जातोय तर उघडल्यावर ते कसं दिसेल आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. आता बघा हा जो पार्ट होता हा इकडे दुमडला, हा वाला पार्ट इकडे दुमडलाय, म्हणजे एक अशा प्रकारची ही फिगर आपल्याकडे तयार झाली. पुन्हा हा अर्धा पार्ट इकडे घेतलाय, म्हणजे एक अशा प्रकारची ज्यावेळेस फिगर तयार होईल तर ओपन केल्यानंतर बघा समजून घ्या, ओपन केल्यानंतर ही फिगर जी आहे ती पहिले इकडे ओपन होणार आहे. आणि जर आपल्याकडे एक फिगर अशा प्रकारे दिसत असेल, ठीक आहे, ती ओपन केल्यानंतर हेच रिप्लेसमेंट या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारचे जर आपण या ठिकाणी फिगर आउट बघायला गेलो तर इथे मॅच होते का, इथे यस थोडंफार दिसते. इवन इथे या ठिकाणी आपल्याला इथे एक होतं, इथे डबल दिसणं शक्य नाही आहे, ही फिगर तर कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, ही फिगर देखील सी फिगर देखील ऑब्झर्वेशनने आपण कॅन्सल आउट केली. आपल्याकडे 2 फिगर उरलेले आहेत, कुठले कुठले तर पर्याय ए आणि पर्याय डी. आता यामधील बघा जो फिगरचा पार्ट जो होता तो अर्धवट जो पार्ट होता, हा वाला पार्ट बघा, हा वाला पार्ट जो होता, ठीक आहे, हा वाला पार्ट इथे अशा प्रकारे दुमडला होता, त्याला आपण ओपन केलं तर हे जे 2 डॉट्स आहेत ते काय होणार आहेत, आणखी 2 डॉट्स इकडे काय होणार आहेत तर ते वाढणार आहेत. जर अशा प्रकारे जर हे वाढले, ठीक आहे, तर आपल्याला दुसरी फिगर जर आपण बघायची झाली की कुठली फिगर मॅच होताना दिसते. ठीक आहे, तर कुठली फिगर आपल्याला मॅच होताना दिसेल तर पर्याय डी आपल्याला मॅच होताना दिसेल. का डी मॅच केलं बघा, कारण इथे कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा कट नव्हता, त्यामुळे या कॉर्नरला कट दिसणं शक्य नाही आहे. ती फिगर काय होईल तर या ठिकाणी कॅन्सल आउट होईल आणि म्हणून पर्याय डी काय असेल तर आपलं उत्तर आकृती असणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे बघा ऑब्झर्वेशनने आपण सांगू शकतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, 5वा प्रश्न. ठीक आहे, बघा एक चौरसाकृती जो कागद होता, आकृती XYZच्या तुकड्यांच्या दुमडण्याचा क्रम या ठिकाणी दाखवला आहे. बघा XYZ कशा प्रकारे दुमडला आणि त्यानंतर तो दुमडून जो कागद होता त्याला कापला जातोय, तर पेपर उघडल्यावर कसा दिसेल हा प्रश्न आपला आहे. बघा या ठिकाणी आता अर्धा केला, त्याचा देखील हा पार्ट जो होता तो वर घेतला. ठीक आहे, हा जर दुमडला
त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही फिगर आपल्याला अशा प्रकारे दिसते, म्हणजे हा दुमडलेला पार्ट जो होता तो आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, आपण पाहूयात ही कशा प्रकारे याची फिगर जी बनणार आहे ती उत्तर आकृती कशा प्रकारे बनेल. ठीक आहे, जर आपण या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण पाहू शकतो हा जो त्रिकोण होता तो उघडल्यानंतर इकडे देखील दिसायला हवा, म्हणजे 2 दिसायला हवे. तर हा सी वाला फिगर जो आहे तो आपण कॅन्सल आउट करू शकतो. हा त्रिकोण असं दिसणं शक्य नाही आहे, हा त्रिकोण असं दिसणं शक्य नाही आहे. ठीक आहे, तर काय होतील हे फिगर्स काय होणार आहेत, कॅन्सल आउट होणार आहेत. उरलं काय, हा त्रिकोण जो होता तो त्रिकोण अशा प्रकारे आपल्याला दिसेल. येस, दिसतो या ठिकाणी. हा जो डॉट होता तो इकडे देखील रिफ्लेक्ट होईल. हा जो डॉट होता, आता हा डॉट जो होता तो इथे देखील रिफ्लेक्ट होणार आहे. हा वाला डॉट जो होता तो इथे देखील रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला रिफ्लेक्ट होणारे काय दिसलं तर फिगर्स या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे रिफ्लेक्ट होणार फिगर दिसते. कुठले, पर्याय ए, म्हणजे हे काय असेल तर आपलं उत्तर आकृती असेल. तर या प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशनने प्रत्येक प्रश्न सॉल्व करता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो 6वा प्रश्न त्याच प्रकारे आपल्याला दिलेला आहे. XYZ मध्ये कागदाला कशा प्रकारे दुमडला गेला आहे त्याचा क्रम दाखवला गेला आणि त्यानुसार जो कागद जो होता तो दुमडून त्याला नंतर कापला गेला आहे. तर आता उघडल्यानंतर पेपर कसा दिसेल हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला जातोय आणि त्याचं उत्तर आपण या ठिकाणी आता देऊयात. बघा काय केलं गेलं आहे. पहिले त्याला या बाजूला फोल्ड केला खाली या ठिकाणी आणि इथून वर दुमडला गेला. आता हा जो फिगर होता त्यात देखील हा पार्ट दुमडला गेला आहे आणि हा जो हा पार्ट होता तो उघडल्यानंतर हा जो त्रिकोण होता एक खाली अशा प्रकारे दिसेल. हे जे 2 डॉट्स होते, आता बघा या ठिकाणी एक डॉट्स त्रिकोणाच्या एक्झॅक्टली खाली आहे, एक इथे आहे, म्हणजे या प्रकारे जो ऑलरेडी जो होता तसं तर दिसणारच आहे. हे काय झाले, रिप्लेसमेंट झाली, बरोबर. तर या प्रकारचे फिगर जर आपण बघायला गेलो तर आपल्याला जवळपास सगळीकडे अशा प्रकारचे फिगर इथे सी मध्ये दिसत नाही आहे, सी मध्ये दिसत नाही आहे. ठीक आहे, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी त्रिकोणाच्या खाली जो डार्क डॉट होता या ठिकाणी आपण पाहिलं, इथे पाहिलं, इकडे 2 पाहिलं, परंतु या बाजूला कुठे त्रिकोण बनणं शक्य नाही आहे. त्यामुळे हा पार्ट जो होता तो आपण काय करतोय, कॅन्सल आउट करतोय. काय केलं आपण, कॅन्सल केला. आता झालं काय बघा, इथे जर अशा प्रकारे होतं तर तो पार्ट जो अशा प्रकारे दुमडला गेला होता तर हे 2 डॉट्स काय होणार आहेत, रिफ्लेक्ट होतील या बाजूला देखील. हे 2 डॉट्स देखील काय होतील, रिफ्लेक्ट होतील या बाजूला देखील. म्हणजे ही फिगर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला अशी फिगर कुठे दिसते तर पर्याय डी दिसते. कारण इथे बघा इथे 2 डॉट्स दिलेले दिसत नाही आहेत आपल्याला. ठीक आहे, तर त्यामुळे काय होणार आहे तर हे कॅन्सल आउट होईल आणि अशा प्रकारचे फिगर आपले कुठले मॅच होती आहे तर पर्याय डी आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी आन्सर येऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं होतं, हे प्रश्न जो होता तो आपल्याला सॉल्व करायचा होता. डन. आता जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. खाली दिलेल्या प्रश्नाच्या आकृतीनुसार कागद दुमडून छेदल्यास ते उघडल्यानंतर कोणत्या उत्तर आकृतीसारखं दिसणार आहे, कुठली उत्तर आकृती या ठिकाणी मॅच होणार आहे बघूयात. बघा पहिले काय केलं, हाफ केलं, हाफचं देखील 1/4 पार्ट केला आणि त्यामध्ये या प्रकारे दुमडला गेला. आता हा जो पार्ट होता या उघडल्यानंतर इकडे जो होणार आहे तो देखील या बाजूला देखील अशा प्रकारे फोल्डेड दिसणार आहे. ठीक आहे, आणि त्याचे 4 पार्ट होणार आहेत ना, कारण त्याला अर्ध्यावर दुमडला होता. तर तो पार्ट या इकडे देखील फोल्ड होणार, अशा प्रकारे देखील दिसणार आहे आणि हे 4ही बाजूला दिसणारी आपली आकृती कुठली दिसते, पर्याय ए. बाकी ठिकाणी सगळीकडे आपल्याला अशा प्रकारे काही दिसत नाही आहे, म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय ए आपलं फायनल आन्सर असेल. आता 8वा प्रश्न पाहूयात काय दिला गेला आहे. बघा आपल्याकडे जर एक चौरसाकृती एक कागद होता त्याला दुमडला गेला आहे, कशा प्रकारे दुमडला हे ॲरो दाखवून या ठिकाणी आपल्याला दाखवलं गेले आणि उरलेला जो पार्ट होता तो या प्रकारे त्याला काय केलेलं आहे, दुमडलेला. आता हा पार्ट देखील इथून दुमडलेला आहे, त्याला ओपन केल्यानंतर एक चौरस तयार होईल. जर एका पार्टमध्ये जर एक चौरस तयार झाला तर सर्व पार्टमध्ये चौरस तयार झालेले आपल्याला दिसायला हवेत आणि इथे ही फिगर बनणं शक्य नाही आहे. ही या ठिकाणी डायमंड टाईप बनणं शक्य नाही आहे. ठीक आहे, मध्येच फक्त हे फिगर बनणं शक्य नाही, म्हणजे हे तिने काय केले, आपण एलिमिनेट केले, उत्तर उरलं आपलं पर्याय डी. डन. तर या प्रकारे आपल्याला हे पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग यावरचे जे प्रश्न असतात ना ते आपण सॉल्व करू शकतो. बघा बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात की सर कशा प्रकारे उत्तर द्यायचं. बघा मी तुम्हाला नक्की सांगेल, ऑब्झर्वेशन करा, फक्त निरीक्षण करा, तुम्हाला उत्तर तुमच्या समोर भेटेल. बघा आता या ठिकाणी जो आयताकृती एक फिगर होती त्यामध्ये आपण अशा प्रकारे 1/4 पार्टमध्ये आपल्याला दिसतंय. आता याला ओपन केल्यानंतर हा सर्कल असा दिसेल. ठीक आहे, हा ट्रायंगल अशा प्रकारे दिसेल, इथे एक सर्कल दिसेल. या प्रकारे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला हाच पार्ट इकडे देखील रिप्लेस होणार आहे, म्हणजे इथे देखील आपल्याला हे सर्कल दिसायला हवेत, एक ट्रायंगल इथे दिसायला हवा, एक सर्कल. ठीक आहे, ट्रायंगल आणि एक सर्कल.
सॉरी या ठिकाणी ट्रायंगल खाली येणार आहे, इकडे येणार आहे, वर नाही खाली येईल. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय दिसेल तर आपल्याला सर्कल दिसेल. तर या प्रकारची फिगर आपल्याला दिसायला हवी. या प्रकारची फिगर आता इथे मध्ये तर एवढे डॉट्स दिसत हे शक्य नाही आहे. ठीक आहे. इवन जर आपण पाहिलं इथे मध्ये 4 डॉट्स दिसायला हवे होते तर एक्झॅक्टली आपल्याला पर्याय फिगर बी जी दिसते आपल्याला उत्तर आकृती, त्यामध्ये आपल्याला जशी आकृती हवी तसे मॅच होताना दिसते. म्हणजे हीच काय असणार आहे तर आपले आन्सर फिगर असणार आहे. ठीक आहे. जाऊयात आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न पाहूयात काय दिला गेला आहे. बघा एक डायमंड टाईप या ठिकाणी काय दिली होती, एक आकृती दिली होती. तिला इथून अर्धी दुमडली, इथून कोपरा दुमडला, हे त्यानंतर अर्धवट केलेलं आहे. ठीक आहे. तर अर्धवट केल्यानंतर त्याला काय केलं आहे, कट केलं आहे. तर हा फिगर जो होते ही फिगर काय केली आहे तर एक चौरस अशा प्रकारे तयार झाला आहे. आता ही आकृती अशी देखील दुमडली होती, हे देखील लक्षात ठेवा. कुठे हे पार्ट होतं ते अशा प्रकारे दुमडल्यानंतर अशा प्रकारे इकडे टच होणार होता ना. ठीक आहे. तर हे चौरस जे होणार ते रिफ्लेक्ट होणार आहेत. बरोबर. म्हणजे काय होणार, हे उघडल्यानंतर इकडे देखील अशा प्रकारे दिसायला हवे होते. ठीक आहे. आणि हा जो पार्ट होता हा उघडल्यानंतर इकडे तर दिसतोय ना. ठीक आहे. तर आपल्याला कुठे दिसणार आहे, हा पार्ट जो पर्याय ए मध्ये दिसेल जसेच्या तसं. कारण बघा आता इकडचा जो पार्ट दुमडला गेला होता तो आपण ओपन केलेला आहे आणि तशा प्रकारे आपल्याला फिगर फक्त एकच दिसते, कुठलीही पर्याय ए. कारण हे एक्स्ट्रामध्ये 2 बनणं किंवा हे 4ही बाजूला 4 बनणं किंवा फक्त 2 बाजूला 2 बनणं या गोष्टी शक्यच नाही आहेत. ठीक आहे. तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 11वा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट depicts how the given transparent sheet of the paper would appear if it is folded at the dotted line. आता या डॉटेड लाईनवर जर या कागदाला दुमडलं तर तो दिसणारा जो नमुना आहे तो कशा प्रकारे असेल. ठीक आहे. ट्रान्सपरंट शीट जी होती, पारदर्शक शीट कशा प्रकारे दिसेल. बघा हा जो पार्ट होता हा कुठल्या बाजूला दुमडला गेला आहे, बघा राईटकडून लेफ्टला दुमडलेला दिसतं. हे डॉटेड पार्ट दुमडलेला पार्ट आहे. म्हणजे जो अशा प्रकारे छोटा एक त्रिकोण होता आणि त्याच्या बाजूला एक मोठा त्रिकोण होता. ठीक आहे. आता हा जो पार्ट दुमडला आहे तर हा मोठा पार्ट इकडे जो अशा प्रकारे होता त्याला आपण इकडे जर नेलं तर तो अशा प्रकारे दिसेल आपल्याला. ठीक आहे. जर अशा प्रकारे दिसतं आणि इथे जो छोटावाला जो होता हा पार्ट जर इकडे नेला तर तो अशा प्रकारे दिसेल. तर ही फिगर आपल्याला कुठे दिसते, पर्याय ए मध्ये दिसते. बाकी कुठे दिसतंय का तर दिसत नाही. इथे हे टच होणं शक्य नाही आहे त्यामुळे हे कॅन्सल आउट होईल. हे असं उलटं होणं शक्य नाही, हे काय होणार कॅन्सल आउट, हे कॅन्सल आउट होणार. पर्याय ए काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे. जाऊयात आता 12व्या प्रश्नाकडे. आपल्याकडे चौरसाकृती जो कागद होता त्याला दुमडलेला दिसतंय. खाली प्रश्न या ठिकाणी पीस ऑफ पेपर इज फोल्डेड अँड कट ॲज शोन बिलो इन द गिवन क्वेश्चन फिगर. ठीक आहे. या प्रश्न आकृतीमध्ये जसं दाखवलं तसं त्याला दुमडलं आणि कापलं गेलं. फ्रॉम द गिवन आन्सर फिगर्स इंडिकेट हाऊ इट विल अपियर वेन ओपन. आता ते उघडल्यानंतर कसं दिसेल, कुठल्या उत्तर आकृतीसारखं दिसेल ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. बघा झालं काय, हा पहिले उघडला जाईल या भागात. बघा जे आपल्याला 4 डॉट्स अशा 4 सर्कल इथे अर्धा होता, इकडे अशा प्रकारे होता आणि इथे अर्धा वर दिसत होता. आता हे उघडल्यानंतर काय होणार आहे, हा जो अर्धा होता तो कंप्लीट होईल आणि हे 2 डॉट्स असे होते ते अशा प्रकारे दिसतील. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला कुठे कुठे दिसते तर इथे पण दिसते, इथे दिसते, इथे दिसत नाही आहे. म्हणजे डी तर आपण एलिमिनेट केली. ठीक आहे. मध्ये हा जो या ठिकाणी डायमंड टाईप अर्धा पार्ट अशा प्रकारे कट केला होता तो ओपन झाल्यावर असं होईल, पूर्ण कापल्यानंतर असं होईल. तर हे चौरस दिसणं शक्य नाही आहे, हे वर्तुळ दिसणं शक्य नाही. उरली आपल्याकडे फिगर सी. तर हे काय असेल मग तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाला काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. ठीक आहे. पर्याय सी इज द डेफिनेटली करेक्ट आन्सर आणि म्हणून या ठिकाणी आपण हा पर्याय निवडतोय. जाऊयात आता 13व्या प्रश्नाकडे. कागद फोल्डिंग आणि कटिंग नंतर खाली दर्शवलं आहे तर उघडल्यावर ते कसं दिसेल हे आपण या ठिकाणी पाहूयात. बघा आता काय झालं, हा 1/4 पार्ट आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. हा जो पार्ट होता हा मध्ये एक चौरस तयार करेल आपल्याला दिसेल. ठीक आहे. आणि हे जे चौकोन होते, आता हे चौकोन जे आहे ते इकडे देखील रिफ्लेक्ट होणार ना, इथे देखील रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे. हे रिफ्लेक्ट जर या ठिकाणी देखील झाले तर हे 2 बनणं शक्य नाही आहे, हे 2 बनणं शक्य नाही आहे. ठीक आहे. इथे डबल बनणं शक्य आहे का, नाही ना. म्हणजे हे काय होईल, हे देखील काय होणार आहे कॅन्सल आउट होणार आहे. आपण जर पाहिलं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मध्ये एक चौकोन आपल्याला दिसतंय आणि हे छोटे छोटे डॉट्स या ठिकाणी चौरस आपल्याला दिसतात. तर हे छोटे चौरस आपल्याला या ठिकाणी दिसतात ना पर्याय डी मध्ये. तर हे काय असेल मग उत्तर असेल. कारण बघा या ठिकाणी साईज थोडंसं मॅटर करेल आपलं. या ठिकाणी जर ऑब्झर्वेशननुसार जर आपण पाहिलं तर ही साईज काय करेल थोडे. अच्छा ओके. या ठिकाणी आपण एक अर्ध्या या ठिकाणी पार्टमध्ये केलं होतं. ओके. जर याला आपण रिफ्लेक्ट केलं तर थोडंसं आपलं या ठिकाणी बघा आपण
रॉंग गेलो या ठिकाणी. बघा काय झालं आहे, हा मध्ये चौरस तर दिसेलच, नक्कीच दिसेल. आता हा जो पार्ट होता हा पहिले इकडे असा क्रॉस केला होता ना, म्हणजे त्याला आपण या प्रकारे उघडणार आहोत, म्हणजे हे या ठिकाणी दिसेल, अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. आणि हा जो पार्ट होता तो इथे दिसेल आपल्याला. आता याचंच रिफ्लेक्शन आपण इथे जर दुमडला होता तर बाहेर नेणार, म्हणजे इकडे अशा प्रकारे दिसेल तो, हा या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल. आणि हे जे दोन डॉट्स, हे जे दोन होते ते या प्रकारे आपल्याला दिसेल. म्हणजे ही फिगर आपल्याला कुठे दिसते, तर अशा प्रकारे मॅच होणारी आकृती आपण कुठे पाहू शकतो, पर्याय सी. हे काय असेल तर आपलं उत्तर असणार आहे. बघा थोडंसं आपण ऑब्झर्वेशन थोडंसं आपलं या ठिकाणी रॉंग ठरत होतं आणि त्यामुळे हे पर्याय डी आणि ए उत्तर होणं शक्य नव्हतं. ठीक आहे. इथे बघा या ठिकाणी हे मॅच होणार नाही आहे, म्हणजे काय ठरेल तर डिफरंट ठरेल. आपलं उत्तर जे येणार आहे ते काय येईल तर पर्याय सी या ठिकाणी आपलं 13व्या प्रश्नाचं उत्तर मानलं जाईल. ठीक आहे. कारण बघा आपण ॲरो बघणं गरजेचं आहे. हा ॲरो अशा प्रकारे होता, आपण त्याला इकडे ओपन करायला होतं, हे ओपनिंगच्या टाईमला आपण लक्ष देणं गरजेचं होतं. ठीक आहे. जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14 झालं काय बघा. अ पीस ऑफ पेपर इज फोल्डेड अँड कट ॲज शोन बिलो इन द गिवन क्वेश्चन फिगर. फ्रॉम द गिवन आन्सर फिगर्स इंडिकेट हाऊ इट विल ॲपियर व्हेन ओपन. आता कशा प्रकारे बघा या प्रश्न आकृतीमध्ये कशा प्रकारे त्याला दुमडलं गेलं हे आपल्याला ॲरोमध्ये दाखवलं आहे, आणि उघडल्यावर ते कसं दिसेल. आता बघा हा जो पार्ट होता पहिले त्याला खाली या ठिकाणी अर्धवट दुमडलं, आणखी त्याची वरती घडी केली, हा जहाजा टाईप या ठिकाणी थोडंसं पार्ट झाला, त्याला इथे डॉटेड लाईनवरून इथे देखील काय केलं आहे, हा फोल्ड केला आणि हा पार्ट जो रिमेनिंग होता तो अशा प्रकारे राहिला. आता पहिले ॲरो इकडे आपण फिरवूयात, तर अशा प्रकारे जो पार्ट होता बघा, हा जो पार्ट दिसत होता त्याच्यामध्ये हा जो चौकोन होता तो अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर इकडे दिसणार आहे, इकडे दिसेल आपल्याला. ठीक आहे. आणि हा ओपन झालेला पार्ट जर अशा प्रकारे जर आपल्याला दिसत असेल, या प्रकारे जर आपल्याला दिसत असेल, आणखी ओपन केल्यानंतर तो अशा प्रकारे देखील इकडे देखील आपल्याला काय होणार आहे, तो ओपन झालेला दिसेल. ठीक आहे. बघा हा इथे काय होता, हा जो पार्ट होता हा कंप्लीट या प्रकारे आपला झाला ओपन केल्यानंतर, आणि हा जो पार्ट वर आला होता त्याला जर आपण पाहिलं तर तो अशा प्रकारे चौरस आकृती या ठिकाणी बनेल. ठीक आहे. आणि हा जो चौरस बनलेला होता, अशा प्रकारे एक चौरस बनलेला होता, तो अर्धवट जो दुमडला होता ओपन केल्यानंतर तो पूर्ण अशा प्रकारे दिसेल. म्हणजे किती चौरस आपल्याकडे तयार झाले या ठिकाणी, 2, हे 4 बनणं शक्य नाही आहे, हे जवळजवळ हे 2 बनणं शक्य नाही आहे, हे डायमंड टाईप बनणं शक्य नाही. उरलं काय, पर्याय बी. तर आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी या ठिकाणी आपलं काय असेल तर उत्तर मानलं जाईल. तर या प्रकारे आपल्याला समजणं गरजेचं आहे की कशा प्रकारे त्यांना या ठिकाणी उत्तरं शोधायची आहेत. आता जाऊयात 15वा प्रश्न. एका चौरसाकृती कागदाच्या तुकड्याला दुमडण्याचा क्रम आणि ज्या प्रकारे कागदाला कापलं जातं ते आकृती XYZ मध्ये दर्शवलं आहे. बघा एक्सने काय केलं, पहिले हाफवर फोल्ड केलं, त्यानंतर बाजूने त्याला काय केलं, फोल्ड केलं, आणि हा जो पार्ट होता, हा जो रिमेनिंग पार्ट होता त्याला काय केलं, थोडं कट केलं. आता कट करताना काय केलं बघा, या ठिकाणी थोडेसे अशा आकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर उघडल्यानंतर काय होणार आहे, हा जो दुमडलेला पार्ट होता, हा अर्धवट जो चंद्र होता त्याला कंप्लीट करेल. ठीक आहे. ही अंडाकृती थोडीशी आकृती होती त्याला देखील कंप्लीट करेल. आणि याचंच काय होणार आहे, आता हे काय झालं, अर्धवट पार्ट झाला. ठीक आहे. याला ओपन केल्यानंतर काय होणार आहे, वर देखील अशा प्रकारे दिसणार आहे. आणि वर जर अशा प्रकारे दिसतंय, जर अशा प्रकारे दिसत असेल तर आपल्याला ही फिगर कुठे दिसणार आहे. बघा इथे त्रिकोण अशा प्रकारे देखील हा देखील कट केला आहे. अच्छा, जर हा त्रिकोण देखील जर कट केला असेल तर हा जो पार्ट होता तो उघडल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसेल. ठीक आहे. हा आयताकृती जर झाला तर वर देखील आयताकृती दिसेल तो, आणि आयताकृती असे कुठे दिसत आहेत आपल्याला, तर या ठिकाणी पर्याय सी या ठिकाणी दिसत आहेत. तर पर्याय सी काय मानलं जाईल, आपलं उत्तर या ठिकाणी एक्झॅक्टली असेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपण काय करू शकतो, उत्तर आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर हे आपलं काय असणार आहे, तर फायनल आन्सर आपण या ठिकाणी आहे असं आपण या ठिकाणी समजूयात. जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. अच्छा, या ठिकाणी बघा 15व्या प्रश्नापर्यंत पोहोचलो, आणि हे सर्व प्रश्न तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील, आणि यानुसार आपण कशाप्रकारे उत्तर काढायचं होतं हे ऑब्झर्वेशनने ठरवू शकतो. आणि हेच ऑब्झर्वेशन हे फिगर जे आपलं पेपर कटिंग फोल्डिंग असतं त्यामध्ये महत्त्वाचं ठरत असतं. धन्यवाद.